सोडत जाहीर होईल। यंदा प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला 1 किलोमीटर अंतराची अट घालण्यात आल्यामुळे अर्ज नोंदणीवर परिणाम झाला, मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर ही अट मागे घेण्यात आली आहे। मुंबईतील मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा विल्हेवाट करण्याचा वेग कमी झालाय। डिझेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यानं कंत्राटदार अडचणीत आलेत। कचऱ्यावर वैज्ञानिक प्रक्रिया करण्यासाठी डिझेल अत्यावश्यक आहे, त्यामुळे दररोज होणाऱ्या प्रक्रियेचा वेग कमी झाला आहे। नागपुरात सकाळी अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर आज दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय। पावसामुळे तापमानात घसरण होऊन उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळतोय। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती। शरद पवार दिल्लीला जाण्यासाठी रवाना, राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी पवारांचा दिल्ली दौरा। सुनेत्र पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करतोय, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। राहुरी विधानसभेसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले अर्ज भरणार, अक्षय कर्डिले सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। मालवाहू टेम्पो विहिरीत कोसळला, छत्रपती संभाजीनगरच्या कंकराळा शिवारातील घटना, प्रसंगावधान राखल्यानं चालक बचावला। अवकाळीमुळे जळगावातील केळी बागांचं नुकसान, सुमारे 1200 झाडं खोडांसह उन्मळून पडली, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। औरंगजेबाच्या कबरीच्या जागेवर शौचालय बांधा, औरंगजेबानं संभाजी महाराजांना अनंत यातना मारलं, तेलंगणातील भाजपा नेते टी राजांची मागणी। वडाळी भोई ते वणी रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू, गेल्या 2 वर्षांपासून फक्त एका बाजूनं वाहतूक। गोरेगावच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाचं विस्तारीकरण, पावसाळ्याआधीच पुलाचं काम पूर्ण करण्याचे प्रयत्न, पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी। शिरूर तालुक्यातील संविधानेत हवेत गोळीबार, परवानाधारक पिस्तूल बेकायदेशीरपणे इतरांकडे देऊन गोळीबार, सेवानिवृत्त सैनिक विजय कसेकर सह दोघांविरोधात गुन्हा दाखल। रायगडच्या खालापूरमध्येही खरातसारखं प्रकरण, भोंदू अब्दुल रशीद उर्फ बाबाजानकडून महिलांचं शोषण। भोंदू खरात प्रकरणामध्ये व्यवहारांची चौकशी केली जाईल, खरात प्रकरणात 12 गुन्हे दाखल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। भोंदू खरात मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट, खरातचा दिवसाला 25,000 रुपये भाडे असलेला विशेष सूट। एसआयटी चौकशीनंतर खरातचा मुलगा बेपत्ता, तपास यंत्रणांची परवानगी न घेता शहरातून गायब, खरातची पत्नी देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर बेपत्ता। ट्रम्प यांनी घेतला युद्धाचा धसका, अचानक प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल। युद्धादरम्यान पैसे कमावण्यात गुंतले ट्रम्प पुत्र, ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीशी साधलं संधान। इराण युद्धाचा फटका, पाकिस्तानी मंत्र्यांचं 6 महिन्यांचं वेतन थांबवलं, इंधनाचे दरही गगनाला भिडल्यानं पाकिस्तान हवालदिल। नमस्कार, मी जगदीश देशमुख। जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे बारामती पोटनिवडणुकी संदर्भात। बारामती पोटनिवडणुकीवरून आता वातावरण तापलेलं आहे। ठाकरे उमेदवार देणार नाहीत असं सुनील तटकरे यांनी म्हटले, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही असं संजय राऊत यांनी विधान केलंय। उमेदवार पवार गट देणार नाही असं शशिकांत शिंदे यांचं विधान समोर आलंय, तर उमेदवार जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान केलंय।